मढे झाकून या करीती पेरणी, मढे झाकून या करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला आहे, तया परी करी स्वहित आपुले, जयाशी फावले नरदेह, ओटीच्या परीस मुठीचे ते वाडे, या परी कैवाडे स्वहिताचे, तया परी करी स्वहिता पुले, जयाशी फावले नरदेह, नाही काळ सत्ता आपुले हाती, जानते हे गुंती उगविती, तया परी करी स्वहिता पुले, जयाशी फावले नरदेह, तुका मने पाहे आपुली सूचना, तुका मने पाहे आपुली सूचना, करी तो शहाना मृत्युलोकी, तया परी करी स्वहिता पुले, जयाशी फावले नरदेह। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता, मढे झाकून या करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला आहे, तया परी करे स्वहित आपुले, जयाशी फावले नरदेह। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या अखंड संजीवन समाधी वास्तव्याने परम पावन असणाऱ्या त्रिभुवन विख्यात अलंकापूर क्षेत्रामध्ये सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी संपन्न होत असणारा आणि विविध क्षेत्राचं महात्म्य ओळखून त्या ठिकाणी आयोजित केला जाणारा 40व्या वर्षामध्ये पदार्पण करत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव वर्ष 40व आणि योगायोग शेवाई चौथीच। विठ्ठल विठ्ठल आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला हा अभंग वारेकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजित वैराग्य रागरसिक जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबार यांच्या गाथेतील उपदेश प्रकरणातला हा 5 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबार आहे देव दुर्लभ असणाऱ्या नरदेहामध्ये आलेल्या जीवाने आपलं स्वहित प्राप्त करण्याविषयी किती तत्पर दक्ष असावं हा भाव एका दृष्टांताच्या माध्यमातून विशद करून सांगतात। विठ्ठल जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग आहे। या अभंगाचा काही भाव आपल्या समोर ठेवण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं फार महत्त्वाचं आहे। वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्या कीर्तनामध्ये स्वरनाद माधुर्य पाहायला मिळतं आणि कीर्तन परंपरेचं जतन व्हावं याविषयी ज्यांच्या अंतकरणामध्ये चांगल्या प्रकारची तळमळ बघायला भेटते असे आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री मच्छिंद्र महाराज निकम यांच्या माध्यमातून या सप्ताहाचं आयोजन झालेलं आहे। या सप्ताहाला आशीर्वाद फार मोठे आहे। शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांची आरती रचना करणारे बरोबर ना श्री अनंत गोपाळदास महाराज आणि वारकरी संप्रदायातलं सिंहासारखं एक व्यक्तिमत्व वैकुंठवासी वंशी महाराज तांबे यांचा या कार्यक्रमाला आशीर्वाद आहे। योग फार चांगला आहे। ज्ञानोबा यांच्या अवताराच्या वर्षाचं हे 750व सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि सदेह वैकुंठ गमन करणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या वैकुंठ गमनाचे 375 अर्थात त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण झालेला आहे आणि भगवान श्री ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये आपण उत्सव संपन्न करत आहात।
द्यावे तेवढे धन्यवाद आपले सर्वांना कमी आहे. या सेवेकरिता आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना पितृछायेप्रमाणे सांभाळ करणारे आदरणीय गुरुवर्य दशरथ भाऊ इथं बसलेले आहेत. कीर्तनाला साथ करणारे, कीर्तनकाराला पोषक आणि पूरक साथ मिळत असेल तर हे त्या कीर्तनकाराचं भाग्य असतं. विठ्ठल विठ्ठल. जगात वारकरी संप्रदायाचा सारखा संप्रदाय नाही आणि कीर्तन परंपरेसारखी साधना सुद्धा गोड नाही. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, हे कीर्तनाचा प्रभाव आहे. आणि या कीर्तनामध्ये रंग देवता जर प्रगट करायची असेल तर त्याला सुखदेव महाराजांसारखे मृदंग वादक, महादेव महाराज, अमोल महाराज आणि आपल्यासारखे असणारे गायक असावे लागतात. गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव, गुरुवर्य बाबा सांगत असतात, धुंडा महाराजांचं वाक्य पाठात सांगतात, याकरता कीर्तनकाराचा आणि श्रोत्यांचा रक्तगट जुळला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुमचं असणारं संगीत तयार आहे, फक्त तेवढं मला काटेकोर चालता येणार नाही. बरं, मला सवय नाही, सांभाळून घ्या. सर्व माता भगिनी भाविक मंडळींच्या चरणारविंदी अभिवादन करून अगदी नियोजित वेळेमध्ये जसा मला शक्य होईल ज्ञानोबरायांच्या आणि गुरुजनांच्या कृपेने या अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्याचा अल्पसा प्रयत्न करतो. पण तत्पूर्वी मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, वार करे संतांचा, 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 वार करे संतांचा. मस्तक माझा पायावरी, वार करे संतांचा, वार करे संतांचा. मस्तक माझा पायावरी, वार करे संतांचा, वार करे संतांचा. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करतो. जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये देव दुर्लभ असणारा नरदेह प्राप्त ज्या जीवाला झाला त्या जीवाने या देहात आल्यानंतर स्वहित करण्याविषयी किती दक्ष आणि तत्पर असावं हा भाव दृष्टांतपूर्वक आपल्या समोर विशद करतात. स्वदेहामध्ये किंवा स्वहित करण्याच्या बाबतीमध्ये जीवाला भगवंताने दिलेली संधी फक्त नरदेहात प्राप्त होते. इतर देहामध्ये आपल्याला भक्ती करता येत नाही आणि इतर देहामध्ये आपल्याला भजन किंवा स्वतःचा उद्धार करता येत नाही. याच दे जन्मे घडे देवाचे भजन आणि कहे हे ज्ञान नाही कोठे. जगद्गुरु तुकोबरांच्या संस्थेच्या गाथेत हा पाठ आहे. बरं, बहुतेक बरेच प्रमाण आपले ऐकूनच पाठ झालेले असतात. याच जन्मे घडे, याच मनुष्य जन्मामध्ये देवाची भक्ती करता येते. अन्य देहामध्ये इच्छा असून सुद्धा एवढा चांगला परमार्थ करता येत नाही. देवाने ज्या करता आपल्याला हा देह दिला ते जर साध्य या देहामध्ये प्राप्त करण्यात आपण यशस्वी झालो तर समजून घ्यावं आपल्याला नरदेहाची किंमत कळाली. पण नरदेहाचं आयुष्य मिळत असताना सुद्धा नाशिवंत भोगाच्या पाठीमागे लागून मौल्यवान आयुष्य जर वाया जात असेल तर मग या बाबतीमध्ये उपनिषदाचं प्रमाण आहे. इह चेद वेदी अतसत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टी. या देहात आल्यानंतर भगवत प्राप्ती करत असेल तर त्याने आपल्या जन्माचं सार्थक केलं आणि इथे आल्यानंतर जर त्याने देवाला जाणलं नाही तर त्याने हानी नाही महती विनष्टी फार मोठी हानी केली. विठ्ठल. स्वहित
ज्याला प्राप्त करायचं असेल त्याने याकरता दक्ष झालं पाहिजे. परमार्थामध्ये व्यक्ती सावध असावा. आळशी मनुष्याचा परमार्थ होत नसतो. पण दुर्दैव असं आहे, माणसं व्यवहारात दक्ष राहतात आणि परमार्थात आळशी राहतात. ज्या अर्थी आपल्याला माईक वरून सांगावं लागतं, वरून खाली या विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ आपल्याला आग्रह करावा लागतो. बरेच माणसं परमार्थामध्ये येतात आणि इथं येऊन निश्चिंत राहतात आणि प्रमाण देतात. आता निश्चिंतीने पावलो विसावा. अरे पण हे दुसरं प्रमाण आहे. याच्या अगोदर याच्यासाठी केला होता तास, याच्यासाठी केला होता तास, याच्यासाठी केला होता तास, याच्यासाठी केला होता तास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. नंतर आहे. अगोदर त्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. यासाठी केला होता अट्टहास. प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. एक तर देह जाईल नाहीतर कार्य साध्य होईल, याला म्हणतात प्रयत्नांची पराकाष्ठा. सामान्य प्रयत्न परमार्थामध्ये लागूच पडत नाही. आमचे गुरुवारे शांती ब्रह्मश्री मारुती बाबा कुरेकर बाबा पाठामध्ये सांगत असतात, जेवढं मोठं साध्य तेवढे जास्त प्रयत्न करावे लागतात. एका व्यक्तीच्या घराला आग लागली, मग आग जर विझवायची असेल तर पाणी लागेल की नाही. तो देवाचं ते पात्र घेऊन गेला, केशवाय नमः माधवाय नमः. अरे आग भडकेल, तिथं अग्निशमन दलाची गाडी लागेल का, अग्नी मोठा आहे. तसं साध्य जर मोठं असेल तर त्याकरता प्रयत्न तेवढे मोठे लागतात. बरं, माणसं प्रयत्न करत नाही असं नाही. सायासे करेसे प्रपंचे नमेसे, हरिषि भजसे भवना मोरे, हरिषि भजसे कासे करेसे प्रपंचाचे नमेसे, हरिषि भजसे भवना मोरे. सायासे करीसी प्रपंच दिननीसी, 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 हरिषि न भजसे कवना गुणे, हरिषि न भजसे. सायासे करीसी प्रपंच दिननीसी, हरिषि न भजसे कवना गुणे, हरिषि न भजसे. भगवान श्री ज्ञानोबा राय सांगतात, सायास करीशी प्रपंची
परमार्थात नाही. प्रपंची सप्तमी विभक्तीवर प्रपंचात. प्रपंचामध्ये किती कष्ट करतात दिननिशी, दिवस रात्र कष्ट करतात. तेवढे कष्ट जर परमार्थामध्ये केले तर परमात्मा आपल्या घरात अंगणात खेळायला येईल. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज सांगतात, द्रव्याला गे सर्वथा जैसे कष्टी भावार्थता तैसा कष्टे जरी परमार्था ब्रह्मतत्वता खेळणे होय. द्रव्य प्राप्ती करता जेवढे कष्ट करतो तेवढे कष्ट जर मनुष्याने परमार्थामध्ये केले तर ब्रह्म त्याच्या अंगणामध्ये खेळायला येईल. पण दुर्दैव ये मृत्यू लोकीचे उफराटे. या मृत्यू लोकाचे सगळे नियम उलट आहे. जिथं हानी तिथं खर्च आणि जिथं पारमार्थिक लाभ कवडी सुटत नाही. विठ्ठल विठ्ठल. दृष्टाची जोडी लागे भांडवल न सुटे कवडी. जेत सर्वस्वी हानी ते तर कोडी वेंचिती का. कोट्यावधी माणसं खर्च करतात पैसे जिथं हानी आहे, पण जिथं आपलं इहलोकात आणि परलोकात कल्याण होईल यासाठी मात्र लोक खर्च करत नाही. हे मृत्यू लोकीचे नियम उफराटे. ये मृत्यू लोकीचे उफराटे असे उलट नियम आहे. प्रपंचामध्ये कष्ट फार करतात सावध होऊन, आणि तेवढे मात्र परमार्थामध्ये करत नाही. परमार्थामध्ये ते साधना जर करायची असेल तर व्यक्ती दक्ष लागतो, सावध लागतो. सावध झालो सावध झालो आलो जागरणा. हरीचा आलो जागरणा. हरीचा आलो जागरणा. हो सावध झालो सावध झालो. हरीचा आलो जागरणा. हरीचा आलो जागरणा. हरीचा आलो सावध झालो सावध झालो. दोनदा तुकोबारा सांगतात हरिचालो जागरणा. परमार्थामध्ये व्यक्ती सावध असावा लागतो. किती सावध. ज्ञानोबऱ्या उदाहरण देतात. एखादा पट्टीचा पोहणारा असतो व्यक्ती, आणि जर त्याला पाण्याचा अंदाज आला की पाणी फार खोल आहे बरं, तर तो काठावरच चांगल्या प्रकारे कास बळकट बांधतो. माझी अथाव म्हणता थडीयेचे पंड सुता. पोहणार आयता काशीशी जेवी. पोहणारा व्यक्ती ज्याप्रमाणे काठावरच चांगल्या प्रकारे कंबर बांधतो, किंवा उद्याचा मुक्काम घाता पाताचा आहे असं जर मनुष्याला कळालं तर तो आदल्या रात्रीच चांगल्या प्रकारे सावध होतो. पाहेचा पेना वाटवधा तव आजीची होई जे सावधा. सावध शब्द आला ना. जीवन वचता औषधा धावी जे जे मी. उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. आपण आता माऊलींच्या सोहळ्यामध्ये जातो. एक मुक्काम घाता पाताचा आहे. आता नाही तेवढा, पण जुन्या काळात बरड गावाचं जसं नाव तशीच जमीन सगळी बरडच. आणि मग अगोदर सगळे दिंडी चालक सांगतात बरं लोकांना की उद्या चोरी होण्याची शक्यता आहे बरं, थोडं सावध राहा. मग आता वारीला आल्यानंतर अगदी सामान्यपणे यायला पाहिजे की नाही, पण लग्नाला जाण्यापेक्षाही काही काही माता भगिनी वारीला जास्त सजून येतात. ते अलंकार वगैरे सगळे. आता तिथं वारीला काय करायचंय. मग भगवान विचार करतात आमच्याकडे श्रीमंती नाही चालत, गरीब चालतात. बरडला सगळं. आमच्या दिंडीत मी स्वतः एकदा अनुभव घेतला. आणि एका मनुष्याने पैसे आणले महादेव महाराज जवळ. मग आता ती पिशवी सकाळी शौचविद्याला चालला तर कोणाकडे द्यावी ना, पण विश्वास नाही ना, अजिबात विश्वास नाही कोणावर. पिशवी बघलेत, हातामध्ये पाण्याची बॉटल, आणि निघाला सकाळी. टावेलवरच आला. चोरांनी सगळं लोबाडलं. पाहेचा पेना वाटवधा तव आजीची होई जे सावधा. उद्याचा मुक्काम जर घातापाताचा असेल तर मनुष्याने अगोदरच सावध व्हावं. आणि जीव जाण्याच्या अगोदर औषधा करता धावा धाव करावी. तसं या देहात आल्यानंतर
आयुष्य संपण्याच्या अगोदर सावध व्हावं. का बरं? क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया, वारे सावध थोडा माया आशा, वारे सावध थोडा आशा, वारे सावध थोडा आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, काही नचले मग गळा पडेल फासा, काही नचले मग गळा पडेल फासा, काही नचले मग पडेल फासा. पुढे हुशार तोरा हे ओढ सागा, पुढे हुशार थोर आहे ओळसा, पुढे हुशार थोर आहे ओळसा, पुढे हुशार थोर आहे ओळसा. राम राम स्मराधी, 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 राम राम स्मराधी. जगद्गुरु तुकोबरायांचे बंधू कान्होबा महाराजांचा अभंग आहे. हा विनवितो सकळा जना, कर जोडोनी थोरा लहाना, दान इतोली द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणा गा. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध. क्षणभंगूर कसा भरवसा नाही, माशी पाक पाखडी तव हे सरे. माशीला आपला पंख फडकवायला सुद्धा जास्त वेळ लागतो, तितक्या कमी वेळामधून यातून प्राण निर्गमन होत असतं, म्हणून सावध राहिलं पाहिजे. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुषांची काही लक्षणं आली आहेत. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. तो मृत्यू आज आहे का कल्पांताला आहे त्याचा विचार नाही करत. मृत्यू पुढा आहे, तोची कल्पांतिका पाहे परी आजीच होय सावध जो. पण त्या मृत्यूला पाहिल्यानंतर तो आजच सावध होतो. आपला मृत्यू पुढच्या क्षणात आहे, उद्या आहे, काही एका तासाने, कोणालाच माहिती नाही. पण आपले प्लॅन वा कल्पांतापर्यंतचे. विठाल विठाल. मनुष्य रिचार्ज करताना सुद्धा महिन्याचा करतो. कंपन्या फार हुशार आहे, त्यांचा महिना 28 दिवसाचा आहे, पैसे महिन्याचे आणि दिवस 28. वा विठाल विठाल. उद्या मृत्यू आहे का पुढे माहिती नाहीये, पण तरी सुद्धा आपण जीवनाचे सगळे आराखडे करतो. पण शहाणा मनुष्य मृत्यू माझा पुढच्या क्षणाला आहे असं होऊन सगळ्या भोगापासून विरक्त होतो. ज्ञानोबा म्हणतात सामान्य माणसं नाही विरक्त होत, सामान्य नाही होत. याकरता उदाहरण दिलं आहे. एखादा बेडूक पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर निघतो, ते पावसाळ्यातच येतात बरं. एरवी बेडूक आपल्याला शोधून सापडत नाही. पावसाळ्यात हे सगळी 18 वृक्षांनी फौज बाहेर निघते, सगळी फौज, आणि आवाज करतात ते. अशा एखाद्या बेडकाला पाठीमागून सर्प पकडतो. अर्धा सापाच्या तोंडात गेलेला आहे, अर्धा गिळलाय बघा. पण तरी सुद्धा तो बेडूक समोर उडणारे जे काही चिलट वगैरे असतात की नाही, माशा वगैरे, त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो. दरदूर सापे गिळे जातो आहे उभा, की तो माशी आवे टाळे जिभा. तैसे प्राणी एक बने लोभा वाढविते तृष्णा. म्हणजे महाराज बेडूक आहे तो, ते त्याचा करता नाही उदाहरण आपले. आपले जर 100 वर्ष ठरलेले असेल आणि 50 संपलेले असेल,
तर 50 मध्ये आपण काळाच्या तोंडात अर्धे गेलोय. मी 50च्या पुढे जात नाही आता. विठाला विठाला क्षणभंगूर नाही भरवसा. सावध झालं पाहिजे परमात्म प्राप्तीसाठी सावध व्हावं हा सिद्धांत आहे. आणि सिद्धांत कळण्यासाठी दृष्टांत द्यावा लागतो. तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी. ज्ञानी महात्मे विचार करतात आणि विचाराच्या द्वारे असार प्रपंचाचा त्याग करून सार परमात्म तत्व ग्रहण करतात हा सिद्धांत आहे. आणि याच्या करता ज्ञानोबर आहे नासतो विद्यते भावो. या श्लोकावर 4 प्रकारचे दृष्टांत सांगतात. तुम्ही महाराज पूर्ण श्लोक का म्हणत नाही? आळंदी आहे. विठाला विठाला इथे फक्त संदर्भ द्यावा लागतो. इथे विस्तार करायचे गरज. संक्षेपाने जरी सांगितलं तरी आळंदीत कळतं आणि बाहेर विस्तार केला तरी विठाला विठाला ज्ञानोबर आहे पहिल्यांदा राजहंसाचं, नंतर सोनाराचं, सुगरण माता भगिनीचं आणि शेवटी शेतकऱ्याचं उदाहरण देतात. भूसबी एकवट उपनिता राही घनवट. उडे ते फलकट जाणो आले. ज्ञानोबराच्या प्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये एका सिद्धांतासाठी 4 दृष्टांत देतात. तसे जगद्गुरु तुकोबाराय सावध होण्यासाठी आजच्या अभंगातून शेतकऱ्याचं उदाहरण देतात. शेतकरी केव्हा सावध होतो? पेरणीचा कालावधी आल्यानंतर. आणि पेरणीचा कालावधी जर समीप आला तर तो पेरणी कशी करतो? मळे जा कोणी या करीती पेरणी. 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 कोण बेयाची वाणी लावला आहे. कोण बेयाची वाणी लावला आहे. दया परी परी स्वयं आपुले. दया परी परी स्वयं आपुले. दया परी परी स्वयं आपुले. कोण बेयाची वाणी लावला आहे. कोणत्याचे वाणी लावला आहे. दया परी करी स्वयं आपुले. दया परी करी स्वयं आपुले. दया परी करी स्वयं तुम्ही तयार आहे म्हणून मी चाल म्हणली बरं. तशी चाल एकदा झालेली अगोदर याजसाठी केला पण ती साधी होती. ही ठाईची विठाला विठाला उदाहरण देतात. कुणबियाची वाणी. वाणी शब्दाचा बोलणं असा एक अर्थ होतो आणि वाणी शब्दाचा जात प्रकार असा एक अर्थ होतो. म्हणून इथं बोलणे असा अर्थ न घेता कुणबियाची वाणी म्हणजे शेतकऱ्याची जात काय करते? पेरणीचा प्रसंग आल्यानंतर लवला हे पेरणी करीती. अत्यंत घाईने तो पेरणी करतो. महाराज पेरणी महत्वाची आहे आणि या प्रसंगाला जर काही विचित्र प्रसंग जीवनामध्ये घडला तर त्याला तो बाजूला सारतो. कोणता प्रसंग आहे न जाणो. अवचित दैव योगे. जर त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एखादा प्रिय व्यक्ती मरण पावला आणि अंत्यसंस्कार करणं गरजेचं आहे. नाही केलं तर ते शरीर पुन्हा फुगू शकतं, नष्ट पावायला सुरुवात होते आणि तेवढ्यामध्ये वापशाचाही प्रसंग जवळ आलेला आहे. मग आता 2 कार्य समोर आहे ना. एक आहे अंत्यसंस्कार आणि दुसरा आहे पेरणी.
मग जातीवंत शेतकरी काय करतो? तो या प्रसंगाची वाट पाहत असतो. जातीवंत शेतकरी असेल तरच त्याची शेती फायद्याची आहे. जो उन्हाळ्यामध्ये नुसते लग्न झोडतो, विठाला विठाला, हिवाळ्यामध्ये एकदा पीक संपलं की लगेच नांगरणी. 2, 2.5, 3 महिन्यापर्यंत जमीन चांगली तापते. आणि तापलेल्या जमिनीमध्ये कितीही पाऊस पहिला पडला तो वाहत नाही, जिरून जातो. तापलेल्या जमिनीमध्ये वरून पाऊस पडला की पडलेल्या पाण्याची होते वाफ, त्याला म्हणतात वापसा. जास्त प्रमाणामध्ये जर पाऊस पडला असेल तर पेरायचं का न पेरायचं, मी जाणत्या एका व्यक्तीकडून हे ऐकलं. मग शेतकऱ्याने फेरफटका मारायचा आणि भिजलेली जमीन माती आपल्या हातामध्ये घ्यायची, मुठभर त्याचा गोळा तयार करायचा आणि तो फेकायचा. गोळा जर जशाच तसा पडला, वापसा साधला नाही, थोडं थांबायचं मग. आणि जर ती माती विखुरल्या गेली तर वापसा साधला, पेरायला हरकत नाही. मग 2.5 महिन्यापासून तो वापशाची वाट पाहत होता पेरणी करण्यासाठी. आणि तेवढ्यामध्ये घरातला एखादा व्यक्ती मृत झाला. मग आता काय करावं प्रश्न पडला की नाही, अंत्यसंस्कार करावा का पेरणी करावी? तर तुकोबाराय म्हणतात, जातीवंत शेतकरी अंत्यसंस्कार नंतर करतो. तो त्या मढ्याला झाकतो, मडे झाकून या झाकतो, त्यावर काहीतरी पांघरून ठेवतो, पेरणी करीती. महाराज पेरणी त्याला गावाकडे सोटका असं काही शब्द म्हणतात बघा. विठाला विठाला, तो कालावधी खूप कमी असतो, वापशाचा कालावधी खूप कमी असतो. जर त्याच्या हातून तो कालावधी गेला आणि जास्त जर पाऊस पडला तर पुन्हा त्याला वाट बघावी लागते. आणि कल्पना करा, वापसा निघून गेला आणि पाऊसच नाही पडला तरी अवघडच आहे. म्हणून ती सुवर्ण संधी असते शेतकऱ्यासाठी, ती चुकवता कामा नाही. जर त्याच्याकडून वापसा चुकला आणि पेरणी जर हुकली तर वर्ष वाया जातं. तसं नरदेहामध्ये आल्यानंतर इथे भगवान नामस्मरणाची पेरणी करता येते. आणि जर हा प्रसंग चुकला, आता मागवता येईल फेर, येतो न घडे या नगर, या देहामध्ये परत संधी नाहीये. तुकोबारायांचं प्रमाण, मागवता हाची जन्म पावशी. काय गोड शब्द आहे तुकोबारायांचा, मागवता जन्म पावशी असा नाही शब्द, मागवता हाची, परत एकदा तुला हाच नरदेह मिळेल. हे तो न घडे रे सायाशी, हे मात्र कधीच घडणार नाही. मागवता हाची जन्म पावशी, भोगिले सुख दुःख जानसी, हे तो न घडे रे सायाशी. का रे अंध होशी जाणून या, लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवासी आतना थोरा, एवढी पडशी संधेपुरा ओळसा थोर माया जाळी. म्हणून या देहामध्ये आल्यानंतर नरदेह जर प्राप्त झाला तर हा परमार्थ करता असणारा वापसा आहे. म्हणे भाऊ बाकीचे खूप काम आहे आमच्या पाठीमाग, झाकून टाका. मडे झाकून या, करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला आहे. जसा तो शेतकरी अत्यंत घाईने पेरणी करतो, हे झालं दृष्टांत. तसं काय करावं, तया परी करी
पावले नरदेहा जयाचे पावले नरदेहा पुरे जयाचे पावले नरदेहा जयाचे पावले नरदेहा ज्याप्रमाणे शेतकरी प्रेत झाकून ठेवतो, वापसा साधला की पेरणी करतो, त्या शेतकऱ्याप्रमाणे तयापरी म्हणजे त्या प्रकाराने त्या पद्धतीनं तसं त्याच्याकडे बघून करी स्वहित आपुले, आपण आपलं स्वहित करावं. मग स्वहित कोणत्या देहात करता येतं? जयाशी फावले नरदेह, ज्या जीवाला नरदेह प्राप्त झाला, बडा भाग मानुष तन पावा, भाग्य आली ती मनुष्य देहा. मनुष्य देह मिळणं हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. ते श्लोक आपल्या सर्वांच्या पाठ आहे, आळंदीच आहे. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. हा श्लोक म्हणला की याचे प्रमाणही आपल्या पाठाचं आहे. विठाल विठाल. मनुष्यत्वम दुर्लभ आहे बघा, मिळत नाही, मिळत नाही. भक्ती विनेजिने जळो लाजीरवाने हा अभंग तुकोबारायांच्या नावावर आहे. क्षेपक प्रकरणामध्ये मालिकेत आहे नामदेवरायांच्या नावावर. कोणत्या कासाना 84 लक्ष फेरा भोगल्यानंतर मनुष्यत्व मिळतं, त्यामध्ये उद्धार व्हावा मुमुक्षुत्व आहे. आणि संत महापुरुषांचा सहवास मिळाला की दुर्लभ आहे. जयाशी फावले नरदेह. हा नरदेह कसा मिळाला? तुकोबराने याकरता एक न्याय सांगितला बघा. पावलो हा देह कागताळी न्याय, न घडे उपाय घडवाले. जीवाला हा देह कसा मिळाला? कावळा आणि टाळी या न्यायाप्रमाणे. पण हे नाही आम्हाला कळालं, हे सांगण्यासाठीच कीर्तनकार असतात. कावळा आणि टाळीचा काय प्रकार आहे? एक आंधळा चंद्र भागेच्या घाटावर टाळी वाजवायचा आणि भीक मागायचा. आता त्याची बरीच गीत आहे, पण ते कीर्तनात म्हणणं योग्य नाही. विठ्ठल विठ्ठल. देवाचं नाव घ्यायचा आणि टाळी वाजवायचा. त्याला सांगावं लागत नव्हतं बरं टाळी वाजव म्हणून. विठ्ठल विठ्ठल. त्याची ती आवड आहे, तसा वर हात करून टाळी वाजवायचा. आंधळ्या मनुष्याची डोळ्याची ताकद कमी असते आणि ती शक्ती हातात आलेली असते. म्हणून खोटं नाणं त्यांना कळतं, आपल्याला नाही कळत. कारण डोळ्यातली वाया जाणारी शक्ती हातामध्ये आलेली असते, म्हणून त्यांना ब्रेल लिपीच्या माध्यमातून वाचता येतं बघा. आंधळे हुशारच असतात ते. आणि मग त्याने ते टाळी वाजवता वाजवता त्याच्या हातामध्ये कावळा सापडला. कावळा आहे मला सापडत नाही. आपण जर पक्ष्यांचे पिंजरे पाहिले तर सगळे पक्षी असतात, कावळा नसतो. आणि आपण सरकशी पाहिल्या तर सगळे पशु असतात, रेडा नसतो. विठ्ठल विठ्ठल. सिंहाला सुद्धा शिकवता येतं, वाघाला शिकवता येतं. इतकं शिकवतात ते रिंग मास्टर की वाघाच्या डोक्यावर बकरी असते पण खात नाही तू. जणू काही तो माळकरी अजिबात नाही का, शिकवलेलं असतं त्याला. हा विठ्ठल विठ्ठल. पण सरकशीमध्ये रेडा नसतो आणि पिंजऱ्यामध्ये कावळा नाही सापडत. सापडला बो कावळा. आणि कावळ्याचा काहीतरी वापर करायचा असेल, कशासाठी तरी गावामध्ये दौंडी आली, कोणाकडे कावळा असेल तर विकत द्या. ते दौंडी देणारे आले बघ घाटापर्यंत, राजाचे सेवक वगैरे काहीतरी. आंधळ्याने ते ऐकलं आणि त्याच्या लक्षात आलं आपल्या हातात कावळा आहे. काहो आंधळे दादा, कावळा विकणार का? तोला हो विकणार ना. कोण आहात तुम्ही? राजाचे सेवक हे. आंधळ हुशार. तेवढ्या राजाचे सेवक आहे म्हणजे श्रीमंत लोक आहे, ही पार्टी श्रीमंत आहे. म्हणे मग विकणार ना कावळा? केवढ्याला द्यायचा? कधीच विकला नव्हता. तो म्हणे भाव तुम्हीच सांगा. नाही नाही तुम्ही सांगा. आणि मग त्या सैनिकांनी सुरुवात केली 15,000 पासून. कळत तुम्हाला?
काय अवघड आहे विठ्ठल विठ्ठल. 15,000 देतो बा सुरुवातीला. 15,000. आंधळा म्हणला 15,000 किंमत होती का, डिझेल नाही का लागत असं म्हणला तू. मग काही माणसं वातावरण पाहतात आणि मग भाव वाढवतात. विठ्ठल विठ्ठल. 15,000 कावळा विकला जाणार नाही असं. मग केवढ्याला विकणार. शेवटी ते सैनिक म्हणले देतो बा 35. 51 शिवा देणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मी कावळ्याचं सांगतोय तो ना 51 शिवाय विठ्ठल. आंधळ्याने विचार केला 51ला जर एक कावळा विकला जात असेल आणि जर 2 विकल्या गेले तर 1,02,000. 2,000 GST. पण 1,00,000 तर मिळेल ना आपल्याला. सोपई म्हणे. एक कावळा बगलेत दाबला आणि टाळी वाजवायला सुरुवात केली. आता कावळा म्हणजे काय कीर्तनकाराच्या समोर असणारा श्रोता शांत बसायला. जसा हात वर गेला तसा कावळा निघून गेला. आता आंधळ्याने किती टाळ्या वाजवल्या म्हणजे कावळा सापडेल. टाळी वाजवता वाजवता आंधळा मेला तरी कावळा येणार नाही. आला तर 10व्याला. विठ्ठल विठ्ठल. जसा आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा जीवाला नरदेह प्राप्त झाला. जयाशी फावले नरदेह. भागवतामध्ये प्रमाण आहे. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम. नृदेह म्हणजे नरदेह सर्वात अगोदरचा आहे. मिळाला तर ईश्वराच्या कृपेने म्हणून सुलभ. जीवाच्या प्रयत्नाने मिळणार नाही म्हणून दुर्लभम. सुलभम सुदुर्लभम 2 प्रमाण आले आहे. प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम. आणि या संसारातून तारणारे नावाडी गुरुदेव असतात. म्हणून ज्याला नरदेह मिळाला त्याने पहिल्यांदा या देहामध्ये आल्यानंतर आपलं स्वहित करावं. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानमवसादये आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. आपुली आपण करा सोडवण. प्रमाणे ना तोडा वेगी. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा 6व्या अध्यायामध्ये म्हणतात ना उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानमवसादयेत. त्याच श्लोकाचा अनुवाद ज्ञानोबराय करतात. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. स्वहित हे आपलं आपल्यालाच करावं लागतं. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य उदाहरण देतात. भूक लागली असेल तर भोजन आपलं आपल्यालाच करावं लागतं. एखादा रोग झाला असेल तर रोग निवृत्ती करता औषध आपलं आपल्यालाच घ्यावं लागतं. व्यवहारात म्हणतो आपण फक्त तुम्ही जेवले म्हणजे मी जेवलो असं राबर दिवस उपाशी. व्यवहारात म्हणतात फक्त. तसं नाहीये. क्षुधा निवृत्ती आणि रोग निवृत्ती जशी आपलीच आपल्याला करावी लागते
तसं उद्धार सुद्धा आपल्यालाच करावा लागतो. तयापरी करी स्वहित आपुले, आपलं हित आपल्यालाच करावं लागतं. आपल्या पाठीमागे लागलेलं बंधन सुद्धा आपल्याला सोडावं लागतं. दुसरे फक्त मार्गदर्शन करू शकतात, पण सोडावं मात्र आपल्याला लागतं. ज्ञानोबा 6व्या अध्यायामध्ये उदाहरण देतात. हे पारधी असतात ना, त्या पारध्यात प्रकार आहे. एक जळ पारधी आणि एक रान पारधी. रान पारधी म्हणजे फाशे पारधी. वा, त्याच्याकडे फाशे असतात. विठ्ठल विठ्ठल. आळंदी सगळे तयार आहे. पाण्यामध्ये मासे पकडणारा जळ पारधी, रानावनातले पशु आणि पक्षी पकडणारा फाशे पारधी किंवा रान पारधी. पण ते सुद्धा असे विनाकारण कोणतेही पक्षी आणि पशु नाही पकडत. पशु पकडायचा असेल तर हरणाला पकडतात. त्याच्या नाभीमध्ये त्यांना कस्तुरी सापडते, त्याला पकडतात. आणि पक्षी पकडत असताना ते कावळ्याला नाही पकडत, पोपटाला पकडतात. का? कारण पोपट चांगला बोलतो, आणि चांगला बोलतो म्हणून त्याला भाव आहे. हा, जे चांगले बोलतात त्यांना भाव आहे. बघा बाहेर विठ्ठल विठ्ठल मग ते पोपटाला पकडायचं. काय ज्ञानोबांचं निरीक्षण आहे हो. पारद्याला सुद्धा माहिती नसल की एवढी यादी लागते म्हणून. पाशिके पोते वागुरा, सुनी ससाने चिकाटे खोचरा, घेऊन निगती डोंगरा पारदी जैसे. ज्ञानेश्वरी जर एखाद्या पारद्याने वाचली तर मग तो आपल्या पिशवीत एवढं साहित्य ठेवील. पाशिके म्हणजे फाशे, पोती म्हणजे पोत, वागुरा म्हणजे जाळ, सुनी म्हणजे कुत्रे, ससाने बैरी ससाना, चिकाटी चिकाटण्या, आणि खोचरा म्हणजे अनुकुचीदार भाले. एवढं लागतं. ते काही आपलं विना मृदंग टाळ नाही. विठाला विठाला पारद्याकडे एवढं साहित्य असतं. आणि मग तो पारधी त्या पोपटाला पकडायचा असेल तर 2 खांबाला दोरी बांधतो. कल्पना करा, ही दोरी, आणि या दोरीच्या बाहेर पोकळ असणारी नळी गोवतो. तेच प्रमाणे विठाला विठाला मी तिथपर्यंत आणून ठेवतो ना तुम्हाला, तिथपर्यंत आणून ठेवतो. ऐका मग ते मला ऐकू येतं बरं चांगलं. विठाला दोन खांबाला नळीला दोरी बांधली, त्याच्यावर पोकळ नळी बांधली आहे. पोपटाला आवडतं डाळिंब, जास्त आवडतो पेरू, आणि त्या पेरूची फोड त्याच्यावर ठेवतात. एरवी ज्ञानोबाला एका ओवीमध्ये कधी कधी 3 दृष्टांत देतात एकाच ओवीत. आणि ते ज्ञानोबाला 6व्या अध्यायामध्ये एका दृष्टांत करता 4 ओव्या देतात. 4 ओव्या बरं. जैसी ते शुकाचे अंग भारे, नळिका गोविंदली एरी मोहरे. मग आता पेरू पाहिला की आकाशामध्ये मुक्त संचार करणारा पोपट तो पेरू खाण्याकरता येतो. थोडं बारकाई नाही का, पेरू त्याला आवडतो. आणि मनुष्याला जे आवडतं ते त्याला बांधत असतं. काही पण असो बरं, जे तुम्हाला आवडतं ते तुम्हाला बांधत असतं. मग तुम्हाला समजा मुलगा आवडला तर मुलगा तुम्हाला बांधत असतो. तुम्हाला मोबाईल आवडला तर मोबाईल तुम्हाला बांधत असतो. तुम्हाला चार्जर जरी आवडलं तरी ते बांधत असतं. विठाला विठाला पंचदशीचा सिद्धांत आहे. प्रियम त्वामृत्स्यती, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, जे जे तुम्हाला आवडतं ते तुम्हाला बांधत असतं. पेरू आवडतो ना पोपटाला, आकाशाचं राज्य त्याच्या नावावर आहे. पण फक्त पेरू खाण्यासाठी मुक्त संचार करणारा त्या नळीवर येऊन बसतो. नळी पोकळ आहे, त्या नळीला पकडल्यामुळे आता हे उभय म्हणून बरं, नाही तर आडवं केलं असतं. उदाहरण करण्यासाठी तुम्ही ध्यानात ठेवा. मग ते आडवी असणारी नळी तो पोपट बसला की त्याच्या वजनाने उलट फिरते. जसं आपण कोरड्या विहिरीत डोकून पाहतो तसं उलट फिरल्यामुळं त्याला आकाश दिसतं वरती असं. त्याला असं वाटतं जर मी या नळीला सोडलं
तर बहुतेक या खोल जागेमध्ये मी पडेल. शुकाचे अंग भारे नळिका भोविन्नली एरी मोहरे, तेने उडावे परिणपुरे मन शंका, वायाची मान पिळी अटवे ही आवळी. टिटांतू नळी धरून ठाके, मनात म्हणतो म्हणे बांधला मी पुडा. ऐसिया भावनेच्या पळी खोडा, की मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके. ऐसा का जेविना तुडला. ज्ञानोबा म्हणतात तो सांगपा काय आणिके बांधला. मगन सोडीच जरी नेला तोडून अर्धा, पारध्याने त्याला अर्ध जरी कापलं तरी. शुके नळिकेशी गोविले पाय, 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 गोविले पाय. विसरोनी जाय पक्षादोनी, विसरोनी जाय पक्षादोनी, काय तो तयाचा देखावा अन्याय, काय तो तयाचा देखावा अन्याय. विसरोनी जाय पक्षादोनी, विसरोनी जाय पक्षादोनी, काय तो तयाचा, देखावा काय तो तयाचा देखावा दास. जगद्गुरु तुकोबाराय याच ओव्याचा अर्थ सांगतात. शुके नळिकेसी गोविले पाय, विसरोने जाय पक्ष दोन्ही. पक्ष म्हणजे पंख, दोन पक्ष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी नाही. हा दोन पक्ष, दोन पंख आहे त्याला, पण तो मात्र विसरून जातो. अरे या पंखाचा वापर केला तर आपण मुक्त होऊ शकतो, विसरून जातो. तसं जीव सुद्धा बंधनात आहे. आता त्या शुकाला जर बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर स्वतः त्याला ती आसक्ती सोडावी लागेल. तसं जीवाला या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर त्याला आपली आसक्ती सोडावी. देहाचा अभिमान आणि देह संबंधावरची ममता, ज्याला अहंता आणि ममता सोडता आली, मी माझी विसरता आलं, तो मुक्त झाला. मी माझी ऐसी आठवण विसरणे जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. वैकुंठवासी गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा ज्ञानेश्वरी शिकवत असताना सांगायचे, बुवा 6व्या अध्यायामध्ये आलेला पोपट बद्ध पोपट आहे आणि 14व्या अध्यायामध्ये आलेला पोपट मुक्त पोपट आहे. नळिकेवरून उठेला जैसा शुक शाखे बैसला, हा हुशार पोपट आहे. तो नळीमध्ये गुंतून बसत नाही, नळीला सोडून देतो आणि झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो. नळिकेवरून उठिला जैसा शुक शाखे बैसला, हा मुक्त पोपट आहे. तसं आसक्तीमध्ये असणारे सगळे जीव बद्ध आहे आणि संत महात्मे मुक्त. विठ्ठल 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 विठ्ठल. आपलं स्वहित करण्यासाठी काय करावं बरं? हिताचे प्रकार अनेक आहेत. एक आहे प्रापंचिक हित, दुसरा आहे पारमार्थिक हित. पण प्रापंचिक हिताला संत हितच म्हणत नाही. आपुल्या हिताचे न होती सायास, ग्रहदारास धनवित्त, याला संत हित नाही म्हणत. हित कशाला म्हणतात संत? आठवे गोपाळ तेचे हित, तेचे हित, आठवे गोपाळ तेचे हित, आठवे गोपाळ तेचे आठवे गोपाळ तुका मने नाशिवंत हे सकळ, तुका मने नाशिवंत हे सकळ,
नाशिवंत हे सकळ आठवे गोपाळतेचे हित. भगवंताचं स्मरण होत असेल ते हित आहे. कोणती मातेकडे भगवान परमात्मा गेले, परमात्मा द्वारकेला निघून जाणार. मग सगळ्यांनी सगळ्या प्रकारची मागणी केली. कोणती मातेला विचारलं तुम्हाला काय पाहिजे. आता आपल्याला जर देवाने विचारलं असतं तुम्हाला काय पाहिजे तर 1-2 वया नक्की भरल्या असत्या. यादीच काय काय सांग काय कळणार नाही. मग कोणती मातेने एकच मागितलं. विपतः संतो न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत्स्यात पुनर्भव दर्शनम. देव आमच्या जीवनामध्ये कायम विपत्ती यावी. म्हणे का बरं. विपत्तीमध्ये तुम्ही आठवता आणि तुम्ही आठवणं हे आमचं हित आहे. तुकोबारांचं असंच एक प्रमाण आहे. आगी लागोता या सुखा जेने हरी नये मुखा. विपत्ती जर आल्या आणि देवाचं स्मरण होत असेल तर चांगलं आहे. पण ज्या सुखामुळे परमात्मा आठवत नसेल तर त्याला संत दुःख म्हणतात, विपत्ती म्हणतात. चांगलं आहे का बरं. संपत्तीमुळे परमात्मा आठवत नसेल तर संपत्ती विपत्ती आहे. आणि विपत्तीच्या योगाने परमात्मा आठवत असेल तर विपत्ती संपत्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. जसा जातीवंत शेतकरी प्रेताला झाकून ठेवतो, अत्यंत घाईने पेरणी करतो, तसं ज्याला नरदेह प्राप्त झाला तया परी करी स्वहिता पुले. त्याने आपलं हित करावं, कारण याच देहामध्ये हित करता येतं. तुकोबऱ्यांचं आणखीन नाटात एक प्रमाण आहे. आपुले आपण न करी हित करू हे प्रमाण संचित तरी मी नष्टचे पतित. तुका म्हणे मज संत हसती. मी जर माझं हित नाही केलं तर संत लोक मला हसतील की योग्य नरदेह प्राप्त झाल्यानंतर सुद्धा हिताच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रमाद केला, चूक केली. त्यामुळे संत आपल्याला हसू शकतात. हा प्रसंग येऊ नये. मनुष्याला या देहामध्ये बाकीचं काही नाही मिळालं तरी चालेल. आणि जर भगवत दर्शन झालं तर जीवन सफल आहे. यदा कदाचित भगवत दर्शन नाही झालं बाकी सगळं मिळालं तर सगळं व्यर्थ आहे. ज्ञानोबारा त्याला उदाहरण देतात. ज्ञानोबारा म्हणतात एका मनुष्याला परमाणूच्या आकारा एवढं संजीवनी मूळ मिळालं, संजीवनी वनस्पती मिळाली. आता त्याला गाडाभर वनस्पतीची गरज नाही, अजिबात गरज नाही. का. गाडाभर वनस्पती गोळा केल्या तरी तो अमर नाही होऊ शकत. पण थोडस संजीवनी मूळ मिळालं तर तो अमर होऊ शकतो. तसं भगवत दर्शन किंवा भगवत प्राप्ती झाली आणि इतर प्रपंचातली कोणती पदच नाही मिळाली, पद नाही, प्रतिष्ठा नाही, कोणत्या प्रकारचा मान सन्मान सत्कार नाही, काहीच नाही मिळालं तरी तो सफल आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण देहा करता एक अधिकरण असावं लागतं आणि ते अधिकरण आहे नरदेहाचं. याच देहामध्ये हित करता येतं. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ते न धरावे. महाराज तुम्ही उदाहरण दिलंय शेतकऱ्याचं. मग शेतकरी पेरणी करतो, पण जशी शेतकऱ्याने पेरणी केल्याबरोबर त्याला अगणित विपुल प्रमाणामध्ये धान्य प्राप्त होतं, तसं या नरदेहामध्ये साधना केल्यानंतर विपुल प्रमाणामध्ये ती साधना वाढते का. तर तुकोबारा याचं स्पष्टीकरण तिसऱ्या चरणात करतो. मोठीचा परिस मोठीचे ते वाढे. 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 मोठीचा परिस मोठीचे ते
ओटीच्या परीस मुठीचे ते वाडे, या परी कैवाडे स्वहिताचे. ज्याप्रमाणे जातीवंत शेतकरी, बसा खाली. विठ्ठल विठ्ठल पेरणी केल्यानंतर जेवढं तो पेरतो तेवढंच मिळतं का? आवाज नका करू. विठ्ठल विठ्ठल बसा बसा. जेवढी त्याने पेरणी केली तेवढाच लाभ होतो का? नाही. धरती माता त्याला अगणित प्रमाणामध्ये फळ देते. एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस. आणि कधी कधी काही बीज एवढे चांगले असतात, ताट एक कंस 3-3 होतं की नाही असं. आणि चांगल्या प्रकारे पण ते जमलं पाहिजे. कसं वाढतं तो कोबार आहे. उदाहरण खूपच गोड देतात. जेव्हा शेतकरी पेरणी करायला जातो तर त्याच्याकडे काही साहित्य असतं. पेरणी कशाने करतात? कोणतं साहित्य असतं त्याला सांगा बरं. हा, तिफन का पाभर म्हणतात त्याला? पाभर पण म्हणतात ना. पाभर बरं, पामर नाही. पामर विचार सागरात. पाभर. आणि त्याच्यावरती काय असतं? 4 छिद्राचं चाळ. आणि त्याला 4 छिद्र असतात. मध्यभागी एक वर आलेली जागा बिंदू असतो. आणि आपल्या कमरेला जी पिशवी ओटी, त्याच्यातून मग मुठभर बी बाजूला काढायचं. ओटीपेक्षा जे मुठीत आलं ते वाढतं. ओटीच्या परीस म्हणजे पेक्षा, ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे. हे झालं उदाहरण. या परी काय वाढे स्वहिताचे. तसं या देहामध्ये आपण साधना केली ती अनंत जन्मापर्यंत पुरते. एका देहामध्ये पेरायची, पण ते जमलं पाहिजे बरं पेरणं. हो, बरेच माणसं वारीला जातात आणि चाड घेऊन येतात. पंढरपूरला मिळते बघा ते चाडे. बरं, चाड आणणं हरकत नाही, फक्त चाड्या लावू नये. विठ्ठल विठ्ठल आणि ते सुद्धा पेरणं जमलं पाहिजे. बैलांचा चालण्याचा वेग, ते पातीत चालतात की नाही, वाफ्यात चालतात किंवा त्याच्यामध्ये ते सर असते, त्याच्यामध्ये बैलांचा चालण्याचा वेग आणि मुठीतून धान्य सोडण्याचा वेग. महाराज, हे चाली बसवण्यापेक्षा कठीण आहे. हो, याच्यामध्ये सुद्धा काळ वेळ घातमात बघावी लागते. जर ते हुकलं तर मग कुठं पातळ तर कुठं दाट असं होऊ शकतं. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा अमोल महाराज मॅनेजमेंट आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मग त्याने ते पेरणी केली तर ओटीच्या परीस मुठीमध्ये आलेलं धान्य वाढतं. ते मूठ सोडली की ते संपेपर्यंत दुसरी मूठ आली पाहिजे. जमलं पाहिजे. ते नाही जमलं तर मग अवघड आहे. आता तर असं आलं यंत्राच्या माध्यमातून, ते बरोबर यंत्रातच टाकायचं आणि त्याला सेटिंग आहे. हा, ते पातळ पेरायचं का दाट पेरायचं. आता हे म्हणजे आपण न शिकल्याचा परिणाम आहे. विठ्ठल विठ्ठल ज्या ज्या गोष्टी आपण शिकत नाही त्या त्या गोष्टी आपल्याला यंत्रातून करून घ्याव्या लागतात. आपण स्वयंपाक नाही शिकलो, स्वयंपाकाचं यंत्र आलं, एवढीच कणिक ठेवायची आणि वरून प्रेस करा, दाब करा, झाली चपाती तयार. आता आपण जर खाणं सोडलं, चावणं, तर भविष्य काळात नळी येईल. फक्त लावायची, भरलं पोट. विठ्ठल विठ्ठल ज्या ज्या गोष्टीत आळस झाला त्या त्या गोष्टीमध्ये यंत्राने प्रवेश केला. पूर्वीच्या काळामध्ये आपण मोबाईलचे नंबर ध्यानात ठेवायचो, आता ध्यानात नाही ठेवत. त्यामुळे आता मोबाईलने आपली संख्या वाढवली. जुन्या काळात त्या सिमला मर्यादा होती, 150 किंवा 200-250 नंबर बसते. आता 3-3 हजार बसतात बुवा. आणि काही काही लोकांच्या मोबाईलमध्ये तेवढे नंबर आहेत, आपल्याकडं नाही तेवढे. काहींचा महाराज लय मोठा व्याप आहे, लोकसंग्रह आहे काहींचा. सोडून त्याविषयी यंत्राने प्रवेश केलाय. पेरणी प्रवेश निघाला. ओठीच्या परी मुठीचे ते वाडे, या परी कैवाडे स्वहिताचे. पण महाराज,
नरदेहामध्ये आल्यानंतर आपलं हित करावं, पण लवल आहे घाई का करावी बरं? तुकोबाऱ्या सांगतात घाईच करावी का? क्षणभंगूर नाही बरं बसा. आपण प्रमाण देऊन आलो आहे. म्हणजे आम्ही दम्मानी जर आपलं हित केलं तर प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी मस्त व्यवस्थित लावून देऊ आणि मग निवांत. आणि निवांत शब्द निवांत नाही ना. नाही काळ सत्ता फुले हाती जाणते हे गुंती उगविती. सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहे. काळाची सत्ता आपल्या हातात नाही का? काळाचीच आपल्यावर सत्ता आहे. उदाहरण देतो. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याची सत्ता आपल्यावर आहे. महाराष्ट्रावर आहे का कर्नाटकावर? कर्नाटकावर नाही. राज्य वेगळे. पंतप्रधानाची सत्ता सगळ्या भारतावर आहे. आहे सत्ता व्यापक आहे. राष्ट्रपतीची सत्ता भारतावर आहे, आपल्या भारत देशावर. इतर देशावर नाही. तसं आपण म्हणलो नाही नाही काळाची सत्ता ना महाराष्ट्रावरच आहे, दुसऱ्या प्रांतावर नाही. असं आहे का? अरे काळाची सत्ता सगळ्या जगावर आहे. मनोनी काळाची सत्ता हाची बोल निरुता ऐसे वाद पंड सुता क्षेत्रा लागी सर्वावर सत्ता आहे काळाची. पण चांगला आहे का बरं? तुकोबाऱ्यांचं आणखीन एक प्रमाण आहे. सदा काळ गणना करी आयुष्याची कथेची काळीची आज्ञा नाही. काळ सदैव आपलं आयुष्य मोजतो आहे. फक्त आपण भगवत कथेमध्ये बसलो तर तेवढा वेळ काळाची असणारी जी काही लेखनीती बंद पडते. आता मोबाईल येणं न येणं याच्यावर आपली सत्ता नाही, पण सायलेंट करणं आपल्या हातात आहे. विठाल विठाल नाही काळ सत्ता आपली हाती. नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं म्हटलंय, काळ न विचारे देश विदेश. काळ देश विदेशाचा विचार नाही करत, गुण दोषाचा विचार नाही करत. तुम्ही घरी आहात का बाजारात आहे, काळ पाहत नाही. सदैव आपल्या आयुष्याचा ग्रास करतो आहे. घडी घडी काळ वाटयाची पाय. 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 अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. घडी घडी काळ. घडी म्हणजे ही नाही, घडी घडी काळ. मुहूर्त मुहूर्ताला काळ आपली वाट पाहतोय. घडी घडी काळ वाटयाची पाय. अजून किती आहे अवकाश. क्षणाक्षणाला आपलं आयुष्य काळ खातोय. लक्षात कुठे येते? सकाळी 6 वाजता आपण जागे झालो, त्या 6 वाजता जेवढं आयुष्य आपल्या हातात होतं तेवढं आता 7 वाजता नाही. संपले 13 तास. आयुष्य जात आहे काळ जपतसे महा. स्वैताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. काळाची सत्ता आहे, पण देवाची काळावरही सत्ता आहे. मियाची नेमेला साता काळू ग्रासे तसे भूता. या म्हणी आगते पंडसुता सकळे जयाची. पण मनुष्याने सावध राहावं. ज्याप्रमाणे एखादा हुशार विद्यार्थी परीक्षा येण्याच्या अगोदरच सगळा अभ्यास उरकून ठेवतो बघा. उलट तो वाट पाहत असतो की कधी आपल्याला एकदा परीक्षेला सामोरं जायचंय. किंवा पराक्रमी असणारा सैनिक वाट पाहत असतो कधी एकदा सरकार आपल्याला पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर सांगतात. विठाल विठाल
पराक्रमी शूर युद्धाची वाट पाहतो, तयारी अगोदर असते. चांगला हुशार विद्यार्थी परीक्षेची अगोदर तयारी करून वाट पाहत असतो, कारण तो नंतर सावरासावर करत नाही. तसा जाणता व्यक्ती आयुष्य संपण्याच्या अगोदरच परमात्मा प्राप्ती करून घेतो. ओवी ऐका. ते मरणा आईलीच कडे मज मिळवून गेले पुढे. मरणाच्या अगोदर ते भगवत स्वरूप झाले आहे. त्यांना जीवनमुक्ती असं म्हणतात. त्यांना म्हणतात जाणते. जाणते हे गुंती उगविते. गुंती म्हणजे गुंताडा, बंधन, गाठ ते सोडून टाकतात. काही गाठीमध्ये असा एक पदर ओढला की त्या गाठी मोकळ्या होतात. पण काही मध्ये असं आहे, गाठ सोडायला गेलं की जास्त वाढते. ते रक्षाबंधनच्या किंवा रक्षाबंधनच ते आपण आपल्या भगिनीकडे गेलो भाऊबीजेला. रक्षाबंधन आणि भाऊबीज दोन्ही त्यांचे सण आहे, पण भाऊबीजेला विशेष. मग ते आपल्याला काय देतात हातामध्ये, काय देतात, कमरेला बांधायला काय देतात. त्याचा मूळ शब्द काय आहे, कट दोरा. कट धरून या करी, कमरेला बांधणारा दोरा त्याला कट दोरा म्हणतात, पण आपण त्याला कड दोरा केलं. असे काही काही शब्द आहे आपले. एक शब्द आहे मूळहारी. ज्ञानेश्वरीत आलेला आहे मूळहारी, पण आपल्याला तो उच्चारता येत नाही, आपण केला मुराळी असा केलाय शब्द. तसा कट दोरा किंवा कड दोरा. ते एखाद्या माता भगिनीने आपल्याला भेट दिला, जास्त जर ते कडदोरे आणले तर त्यांची गाठ बसते बघा. आणि जर ती सोडायचा प्रयत्न केला तर सुटत नाही, जास्त बसते. असं घडतं की नाही. तसं प्रपंचामध्ये आपण विषय एक एक गोळा केले की गाठी वाढतात, सुटत नाही त्या, आणि त्या सोडाव्या लागतात. जाणते माणसं मात्र याला सोडवतात. सगळ्यात महत्वाची ग्रंथी भेद्यते हृदय ग्रंथीश छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे संदेहाचे सुटले गाठी झालो कोटी शीतळ. तुका म्हणे सोडिल्या गाठी. ह्या गाठी सोडाव्या लागतात. जाणते हे गुंती उगविती. बाकी व्यवहारातल्या काही गाठी नाही सोडता येत. ब्राह्मणाने बांधलेल्या विठाला विठाला त्या जर नाही सुटत, ब्रह्मदेवाने बांधलेल्या तर जीवाच्या काय सुटणार आहे. संतांच्या कृपेने त्या सुटतात. जाणते माणसं या बंधनातून मुक्त होतात. आणि तुकोबरा म्हणतात, मी हेच केलं आहे, मी तुम्हाला उपदेश केला आहे. आणि या उपदेशानुसार जो पाहतो, तुका म्हणे पाहे आपुली सूचना करी तो शहाणा मृत्यूलोकी. मी तुम्हाला उपदेश केला आहे, तया परी करी स्वहित आपुले. आणि या प्रमाणानुसार जो आपल्या जीवनाचा ताळेबंद पाहतो, तुका म्हणे पाहे आपुली सूचना. तुका म्हणे पाहे पाहे आपुली सूचना. आणि या सूचनेनुसार जो करी वर्तन करतो, वागतो आणि हिता करता सावध होतो, तुकोबरा त्याला मृत्यू लोकातला शहाणा म्हणतात. विठाला विठाला. आणखीन एक शहाणा आहे बघा. शहाणा म्हणजे हुशार, बुद्धिमंत. कोणता आहे? शहाणा तो धनी. हा शहाणा आहे. सोपे आहे सर्वाहुनी. भगवंताचं नामस्मरण खूप सोपं आहे, पण जो तृप्त होईपर्यंत घेतो त्याला म्हणतात शहाणा. किंवा शहाणा असेल तरच तृप्त होईपर्यंत घेईल. विठाला विठाला. कारण या लोकाचं नावच आहे मृत्यू लोक. इथं जन्माला आल्यानंतर कोणीही अमर होत नाही. हिरण्यकश्यपू सुद्धा ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा मला अमर कर. ब्रह्मदेव म्हणले, तू गीता नाही का वाचली? ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तीन अर्जुन. त्यावर ज्ञानोबारांची ओवी ऐक. कैसे थोरियेचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साठोपा परी पुनरावृत्तीच्या मापाशी गजाला. ब्रह्मदेव म्हणे, बाळा मलाच मरावं लागतं, तुला मी कुठून अमर करणार आहे? त्याने तुम्ही अमर नाही करणार म्हणे, नाही. मग मला दुसरे वरदान द्या म्हणे. दुसरे किती मागून घे. मग तो मला दिवसा नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको, मनुष्याकडून नको, पशुकडून नको, सगळे त्यांनी मागून घेतले वरदान सगळे.
आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्याकरता भगवान खांबातून प्रगट झाले आणि घेतलं आणि त्याला मांडीवर आणि त्याचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन केलं, चिरफाळ केली. तो मला वा वा वा, ब्रह्मदेव सुद्धा खोटं बोलते म्हणे आजकाल. काय झालं? ब्रह्मदेवाने मला वरदान दिलं होतं की तुला दिवसा नाही रात्री मरण येणार नाही. भगवान म्हणले सांग बरं मग आता दिवस आहे का रात्र? संध्याकाळ होते, दिवसही नाही रात्री नाही. तुला सांग घरात मरण का बाहेर? असं म्हणतात उंबरठ्यावर मारला म्हणे, आकाशात नाही पृथ्वीवर नाही, मांडीवर घेतला. अस्त्र नाही शस्त्र नाही, नखानेच कापला. मनुष्य नाही न पशु नाही म्हणे, बघ मी कोण आहे. मुखाने सिंह आहे, खाली पाहिला तर मनुष्य नरसिंह. सगळे भगवान म्हणले ब्रह्मदेवाचा एखादा निकष चुकेल पण आपला अर्ज भरत असताना एकही अट अपूर्ण राहणार नाही. अटी आणि तरतुदी सहित पालन. विठ्ठल विठ्ठल. त्याने काय शासकीय योजना जर आल्या ना तर त्याच्यामध्ये कोण कोण पात्र असतं, लाभार्थ्यांचे निकष, कोण कोण लाभार्थी आहे. मग तसं नृसिंह भगवान म्हणाले तूच लाभार्थी आहे आणि सगळे निकष पूर्ण केले आहे. बाकीचं मला विस्तार नाही करायचा. हिरण्यकश्यपू सुद्धा मरणाला चुकवू नाही शकले. याला मृत्यू लोक म्हणतात. या मृत्यू लोकात मात्र अमृत स्वरूपाला प्राप्त होता येतं. म्हणून मी तुम्हाला सूचना सांगितली आणि त्याप्रमाणे जो सावध होईल करीतो शहाणा मृत्यू लोकी तया परी करी स्वहिता पुले जयासी फावले नरदेता मत अवकाश. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग हा उपदेश प्रकरणातला घेऊन आपल्या सर्वांची काही वाङ्मयीन सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली ही सेवा विश्वमौली ज्ञानोबारायांच्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतील सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर